आईचा फोन? आई काय ग, काय झालं इतक्या सकाळी सकाळी फोन केला? सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं ठीक आहे. गौरी, मी तुला एवढं सांगायला फोन केलाय की निशा घरी परत आली आहे. हो का? म्हणजे बाबा, दादा आणि आजी ठीक आहेत ना? फार चिडलेत का? आईची चिडचिड सुरू आहे आणि नची प्रचंड संतापलेला आहे. पण तिला कोणी काही बोललेलं नाही आहे अजून. दादाचा संताप माहितीच आहे मला. त्याचा संताप आहे ना, कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. पण अगं, म्हणूनच काळजी वाटते मला. मी आणि बाबा समजावतो त्याला. पण काय आहे गौरी, निशाच्या बाबतीत तो कुणाचंच काही ऐकून घेणार नाही ना, म्हणजे निदान आत्ता तरी. तर मी म्हणत होते की तुझं जर काही बोलणं झालं ना त्याच्याशी, तर त्याला सांग झालं गेलं विसरून जा, ठीक होईल सगळं. हां, काय तू सांगितलंस तर ऐकेल ग. हो, मी बोलते दादाशी. ऐक गौरी, काय झालं? काही नाही अगं, ते रेशमी साड्या नेसते ना हल्ली, त्याच्यामुळे रॅशेस आलेत मानेवर. ओ हो हो हो, अगं पण मग कॉटनच्या साड्या नेस ना तू. माझ्या 2 कॉटनच्या साड्या बघ, तुला आवडायच्या त्या पेटीत असतील बघ. त्या वापरत जा ना, त्या चांगल्या असतात. तुला आठवतात ना माझ्या कॉटनच्या साड्या? हो का? माझ्या लक्षातच आलं नाही. बरं झालं तू सांगितलंस. मी काढते त्या बॅग मधून. हा, त्या वापरत जा तू, त्या चांगल्या असतात. आणि रॅश आलाय तिथे, काहीतरी पावडर लाव किंवा कुठलं मलम असेल ना तिथे घरामध्ये, काहीतरी असेल विचारून घे. काय? हो आई, लावते. बरं, मी ठेवते फोन, आता आवरायचंय. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. 6:30 वाजले, पण अलार्म का नाही झाला? बजा था, हमने बंद कर दिया. का? अरे मला उठायचं होतं. अब थकी हुई थी, बहुत गहरी नींद में थी, आराम की जरूरत है आपको इसलिए. पण मला सकाळी उठून मंदिर साफ करायचं होतं, पूजेची सगळी तयारी करायची होती. आता सरला भाभींना एकटीलाच करावं लागेल सगळं. मी आवरते आणि निघते. 4 दिन की चांदनी, फिर वही अंधेरी रात. 1 दिन का सुकून मिला था हमें, अब फिर वही गीली साड़ी और अम्मा दादी के ताने सुनने पड़ेंगे हमें. हाय, क्या फायदा हो ऐसी देवरानी लाने का, जिससे ना तो हम कोई काम करा सकते हैं और ना ही हम उस पर हुक्म चला सकते हैं. इससे अच्छा ना हम ही जाके काम कर ले. हम तो अम्मा जी, मम्मी जी, हम गिर गए. गिर गए मम्मी जी. भाभी, भाभी क्या हुआ आपको? आपको चोट तो नहीं आई? कैसे गिर गए आप? क्या हो गया? अरे क्या हुआ? कौन सा भूचाल आ गया है? क्या हुआ मुन्ना? वो भाभी गिर गई. भाभी गिर गई? अरे कैसे गिर गई? हाय मम्मी जी, क्या हुआ? गिर गई? भाभी, क्या हुआ? नर्मदा, कैसे गिर गई आप? अरे हम नहीं गिरे, सरला गिर. सरला कैसे गिर गई? आपका ध्यान कहाँ था? हमारा ध्यान कहाँ था मतलब? अरे भीगी साड़ी पहनकर आ गई इसलिए गिर गई. ये सब रहने दीजिए, हम मरहम लेके आते हैं. हाँ हाँ, क्या बताओ? फिर से भीगी साड़ी पहनकर आ गई तुम? गिर गई ना? अरे कितने बार हमने तुमको समझाया है, सुबह जल्दी उठा करो ताकि सारे काम समय पर हो जाए. लेकिन नहीं, महारानी तो आराम से उठेंगी, भीगी साड़ी पहनकर आ जाएंगी. अब गिर गई ना, बेवकूफ. नहीं अम्मा जी, वो क्या ना, हम इस पतीले से टकरा गए. पता नहीं किसने बीच में रख दिया इस पतीले को. विश्राम, ये पतीला क्यों बीच में रख दिया तुमने? हैं? हमने नहीं रखा भाभी जी, ये पतीला हमने रखा था. वो कल रात को गौरी जी के पाँव में दर्द हो रहा था तो हमने गर्म पानी से सेक किया था. फिर बाहर रख के भूल गए. ध्यान रखा करो भाई, ऐसा नहीं होना चाहिए फिर. हाँ, गौरी, कितने अच्छे पति हैं तुम्हारे. अरे गौरी, जरा खड़ी होना ना.
भाभी ये गाउन है। हाँ मुंबई वाली क्या बेहूदगी है? और ये तुमने क्या क्या पहना है? और गजब कर दिया गौरी तुमने, हाँ? तुम्हारी इस बेहूदगी की वजह से माताजी का बरसों पुराना पूजा के बीच में बात ना करने का नियम टूट गया, समझी? हाँ, जानबूझ के नहीं किया गौरी जी ने। वो भाभी के चिल्लाने की आवाज आई, वो गिर गई थी, इसलिए अचानक आना पड़ा। इमरजेंसी थी, वरना वो हरगिज ऐसा नहीं करती। अरे और कितनी पैरवी करोगे तुम इसकी, हाँ? मान क्यों नहीं लेते इसकी गलती? इसको समझाओ, इस घर में बहुएं कैसे रहती हैं? पैरवी नहीं कर रहे हैं अम्मा, बस बता रहे हैं कि किन हालात में बाहर आई थी गौरी जी। हालात जो भी हो मुन्ना, इसे इन कपड़ों में कमरे से बाहर नहीं आना चाहिए था, बस। बस कीजिए अम्मा, वैसे भी पूरी रात दर्द से करा रही थी गौरी जी, खुद नहीं चल पा रही थी वो। लेकिन भाभी का दर्द देख के, उनका दुख देख के बाहर दौड़ी चली आई। और आप उनकी छोटी सी गलती को नजरअंदाज करने की बजाय उन्हें सुना रही। देखा आपने? देखा? आपका बेटा अपने पत्नी के प्यार में बौरा गया है। इतनी बड़ी बेहयाई को छोटी सी गलती बता रहा है। आज तक कभी हुआ है ऐसा घर में? मुन्ना, तुम्हारी अम्मा ठीक कह रही। अरे ये भी तो रात भर दर्द से कराती रहती हैं। लेकिन मजाल है, कोई भी हालात हो, सर पर पल्लू डाले बगैर वो कमरे से बाहर नहीं आती हैं। लेकिन बाबूजी, बस आप कुछ मत कहिए, सब सच कह रहे, गलती मेरी है। दादी जी, अम्मा जी, मुझे माफ कर दीजिए, आइंदा ऐसा नहीं होगा। माताजी, वो हम क्या कह रहे थे? आपका बरसों पुराना नियम टूट गया। बस जौनपुर वाली, नियम हमने तोड़ा है ना, प्रायश्चित भी हम ही करेंगे। हरले आता मी किती प्रयत्न केले तरी काय ना काही चूक होतेच माझ्याकडून. माझी अगदी बरोबर म्हणतात, मी या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाहीये. मी मुद्दाम नाही केलं. मला मी क्या हुआ? नाही नाही काय नाही, दिखाइए क्या हुआ, काहीच नाही झालंय. दिखाइए ना क्या हुआ. तो रैशेस है गौरी जी, ये कैसे हो गए? ते बनारसी साड्या आहेत ना, त्या जरीच्या आहेत ना, त्या नेसून नेसून रॅश आली आहे. तो बताती क्यों नहीं आप हमें? क्यों सहती रहती हैं? क्यों ज्यादती करती है अपने आप पे? तू नको ना इतका चिडूस, शांत हो. आणि हे बघ, मला आईने ना काही सुती साड्या दिल्या आहेत, त्या नेसेन ना मी, काही दिवसात बरं होईल. आणि विश्राम चाचांनी बॅग ठेवली आहे, त्यांना माहिती आहे कुठे. विश्राम चाचा को पता है? हाँ,
विश्राम चाचा, विश्राम चाचा। आए शिव भैया। शिव भैया कुछ चाहिए आपको? अब विश्राम चाचा, वो मेरे आई ने एक बैग दिया था ना, आपने रखा था। अच्छा हाँ, ठीक है हम लाते हैं अभी। पर गौरी बहू थोड़ा सा टाइम लगेगा। वो क्या है कि रसोई में भाभी जी अकेली है ना। लेकिन चाचा मतलब ठीक है, आप जाइए। क्यों रोक लिया आपने हमें? ठीक आहे ना, जाऊ दे. आणि तू आवर ना आता, आंघोळ कर. ऑफिसला नाही जायचंय का तुला? लेकिन हे बघ तू, मी बघते ना बॅगचं. पर गौरी जी कमाल करती हैं, कम से कम क्रीम तो लगा लिया होता। मी करेन सगळं. तू एक टॉयल जा आंघोळीला, मी बघते. बाबा चहा. आजी ठेवते. नची जी निशा तुला चहा देते. मला नकोय बाबा. त्यास वागून चालणार नाही. तुला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. निशा आपल्या घरात परत आली. आपण तिच्याशी वाईट वागता कामा नये असं मला वाटतं. कठीण आहे. तर शांतपणे विचार कर. ज्या गोष्टी हातात गेल्यात त्या काही परत येणार नाहीत. पण ज्या गोष्टी हातात आहेत त्या घेऊन पुढे चाललं पाहिजे ना. जुन्या गोष्टी उघडण्यात काय अर्थ आहे? नची, मी परत तुझी माफी मागते. प्लीज माफ कर. हे बघ, पाहिजे तर तुझ्या पायावर नाक घासते. हे बघ, मी जे काही केलं ना त्याचा पश्चाताप होतोय मला. प्लीज नची. बाबा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तुमचा माझ्यावरचा राग मी समजू शकते. पण बाबा, खरंच मला या घरात कोणतेही अधिकार नकोत. बाबा, मला या घरात सुनेचे अधिकार सुद्धा नकोय. मला फक्त माझ्या डोक्यावर छप्पर द्या, एवढीच दया करा. त्यांच्या समोर हात जोडून काय रडते? कैसरी आहे माका सांग काय ता. आजी, मी तुमची सुद्धा माफी मागते. तुम्ही जे सांगाल ते सगळं ऐकेन मी. बास झाला तुझा नाटक. सगळं खोटं वाटतं. हे बघ, या घरात जर का तू राहूचा असात ना तर माझ्या अटी आहेत, त्या मान्य केल्या पाहिजे. मान्य आहेत, मला सगळ्या अटी मान्य आहेत. अगे बाय नची, न ऐकताच सगळ्या मान्य केल्या हिने. आजी सोड ना, जाऊ दे ना. कशाला उगाच, काही उपयोग नाही या सगळ्याचा. जाऊ दे रे नची, आपण एक संधी द्यायची ठरवली आहे ना. मग हे बघ, या घरात राहूचा असात ना तर चांगल्या सुनेसारखा राहूचा. हो हो, राहीन ना. काय कसा राहशील? म्हणजे मला मी सांगते तुका, सकाळी 5 वाजता उठूचा. हा, उठून काय तो झाडू पोछा सगळा करूचा आणि मग ऑफिसला जायचा. संध्याकाळी ऑफिस मधून येलीस ना की मग धुणी भांडी हे सगळा करूचा. कळला? आता या घरातली सगळी सूत्र तुझ्या हातात दिली आम्ही. काय ता प्रमोशन काय ता म्हणतात ना, ते दिलंय तुका. सासूबाई हे सगळं? अहो जावई बापू, तुम्हीच म्हटलात ना एकदा संधी देऊया. मी दिली. आता ती संधी घ्यायची का नाही तिचा तिने ठरवता. करेन आजी, मी सगळं करेन. नची, तुला काय बोलायचं याच्यावर? बाबा मला यात पडायचं नाही. आजीला ठरवू दे काय ठरवायचंय ते. नाहीतरी ती आजीची नातसून आहे. या घरात ती माझी बायको म्हणून राहतच नाही. बघलस ना गो काय बोलला तो. हा,
आता तुझ्या सगळ्या चाव्या माझ्या हातात आहेत. समजला काय? आणि माझ्या बर्फीक जर का काय अपशब्द बोललीस ना तर माझ्याशी गाठा. अगो बघतस काय, चहा सगळा थंड झाला तुझ्याशी बोलण्यात. जा गरम करून घेऊन ये. गौरी जी एक बात बताइए, 1 घंटा हो गया, विश्राम चाचा अभी तक आपकी साड़ियों के बैग लेके क्यों नहीं आए? ते येतच असतील आणि ते आले ना की मी साडी चेंज करते. तू आवर. गौरी बहू, शिव भैया, ये हम आपका बैग ले आए. विश्राम चाचा, ये मेरी कुछ साड़ियाँ थी इसमें, वो कहाँ है? हमें नहीं मालूम गौरी बहू कहाँ गई. आपने हमें बैग लाने के लिए कहा तो हम ले आए. उसके बारे में तो भाभी जी को पता होगा, आप उनसे पूछिए ना. ठीक है चाचा, आप जाइए, हम देख लेंगे. ठीक है. अम्मा, अम्मा, तू त्यांना आवाज नको देऊ. अम्मा. शिव ऐक ना माझं तू. ना क्या है तो भाई, क्यों सुबह सुबह शोर मचा रहे हो? कौन सी आफत आ गई? अम्मा, वो गौरी जी की आई ने इस बैग में उनके लिए कुछ साड़ियाँ भेजी थी, मिल नहीं रही हैं. कहाँ पर? साड़ियाँ? साड़ियाँ? कौन सी साड़ियाँ? अम्मा जी, कुछ सूती साड़ियाँ थी इसमें. अच्छा अच्छा, वो सूती सस्ती मामूली सी साड़ियाँ. वो तो हमने आश्रम में भिजवा दी. वो बेटा अपने यहाँ ऐसी कोई साड़ियाँ पहनता नहीं ना. हमने सोचा पड़े पड़े खराब हो जाएंगी, इसलिए हमने आश्रम में गरीबों में बंटवा दी. भाई गौरी के माँ बाप की खून पसीने की कमाई है. हमने सोचा गरीबों में बट जाएंगी तो इसके आई बाबा को पुण्य मिल जाएगा. हा? अम्मा जी, वो साड़ियाँ मेरे आई ने दी थी बड़े प्यार से, और वो साड़ियाँ मेरे लिए बहुत कीमती थी. मतलब आप देने से पहले एक बार पूछ लेती तो मैं आप. लो, अब ये सुनना बाकी रह गया था. अब हमें अपनी बहू से पूछ के सारे काम करने पड़ेंगे. अब तो हमारे घर में भी मेरा तेरा होने लगा. गौरी देवी, हमसे बहुत बड़ी गलती हो गई, हमें माफ कर दो. अब तुम्हारे मायके से आई हुई किसी भी चीज को छूने से पहले तुमसे पूछ लेंगे. नहीं नहीं अम्मा जी, आप ये क्या कह रही हो? मेरा वो मतलब नहीं था. बस बस रहने दो, खूब अच्छे से समझते हैं हम. पहले जूता मार लो और बाद में भोली बनकर कहो हमने तो जूता उठाया था, गलती से आपके सर पर गिर गया. अब ये दिन आ गए हैं कि हमारे बेटे के सामने बहू बातों का जूता मार रही है और बेटा मूक दर्शक बना सुन रहा है. भोलेनाथ, किस जुल्म की सजा दे रहे हो हमें? अरे अम्मा जी, अरे भोलेनाथ, अम्मा जी, मर जाएंगे, हम तो मर जाएंगे. थक गए हम इस तमाशे से. जब से शादी हुई है चैन की एक सांस नहीं ली हमने.